हॅलो फ्रेंड्स. तर आपण पाहिलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल की मी आहे ना लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी आलेली आहे झुमकाईच्या यात्रेला. तर झुमकाईची यात्रा झाल्यानंतर आता हा आहे त्याच्या पुढचा व्लॉग. तर आम्ही काय केलं, आता गावाकडे आलो आहोत आणि कारखाने सगळे सुरू झालेले आहेत आणि ऊसतोडही होत आहे. मग चला म्हटलं आपण ऊस घेऊन जाऊयात. मग आम्ही इथे आलेलो ऊस घेण्यासाठी. तर पाहतो तर काही तर आपल्या घरचाच ट्रॅक्टर होता. हे आमच्या पाहुण्यांचाच ट्रॅक्टर आहे. मग काय तोडले ऊस. मग आमचे हे फुलू भाऊ जे आहेत ते कारखान्यावरती कामाला आहेत. मग ते कारखान्यावरती जॉब करतात. तर त्यांना ऊसांची बऱ्यापैकी माहिती आहे. तशी काय आम्ही पण गावाकडचीच आहेत, आम्हालाही माहिती आहे ऊसाकडची. पण कारखान्यात जे असतात त्यांना माहीत असतं की कुठला ऊस चांगला असतो. आपल्याला जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती तर त्यांना असणारच. त्याच्यामुळे त्यांनी एकदम छान छान ऊस असे पाहून घेतले होते आणि खूप सुंदर असे ऊस त्यांनी तोडले. चांगले चांगले जे रसाळ असतात, जाड जाड असतात, ते ऊस त्यांनी असे तोडून तोडून घेतले होते. तर ऊसाचे भरपूर प्रकार आहेत. आता हा ऊस कोणता आहे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर. ऊसाची नावं असतात, ऊसाचे नंबर असतात. जो खोडवा ऊस असतो तोही वेगळा असतो, सुरुवातीला नवीन ऊस लावलेला तोही वेगळा असतो. आणि मग अशा प्रकारे आम्ही ऊस तोडले आणि आम्ही आता जात होतो. हे पहा आमचे मिस्टर दिघे तिथेच ऊस खायला सुरुवात केली. त्यांना तर कुठल्याही गोष्टीचा दम नसतो, अशातला भाग आहे. त्यांनी तिथेच ऊस खायला सुरुवात केली आणि आवडतात म्हणजे आवडतात तर खायला काय हरकत नाही आहे. मग अशा प्रकारे आता हे सगळेजण ऊस तोडत होते. मग जाणारे लोकही म्हणत होते आम्हाला एक कांडी द्या वगैरे. आता गावाकडे ऊस सुरू झाले की मग भरपूर लोक ऊस खातात आणि त्यात काय असं वेगळं विशेष नसतं. तर अशा प्रकारे मग ऊस तोडत होते आणि मग झालं असं की ऊस तोडल्यानंतर ते माझ्याकडे दिले आणि मी तोडून पाहिलं तर त्यातला एक ऊस किडका निघाला. म्हणून मी दुसरा पाहिला, दुसराही किडका निघाला, तिसराही किडका. थोडक्यात काय तर त्यातले बऱ्यापैकी ऊस किडके होते. मग आमचे हे फुलू भाऊ जे आहेत ते खूप त्यांचं नेचर खूप छान आहे आणि यांचे जे मोठे भाऊ आहेत अतुल भाऊजी ते पुण्याला असतात, त्यांचंही नेचर खूप छान आहे. ॲक्च्युली आमच्या आणवीच्या पप्पांचे जे मावस भाऊ आहेत ना ते सगळ्यांचं नेचर खूप हेल्पफुल आहे, छान आहे, केअरिंग आहेत. खूप सगळेजण म्हणजे एकमेकांना धावून येतात, हेल्प करतात, एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहतात आणि सगळे एकमेकांसोबत खूप छान राहतात. तर अशा प्रकारे मग आहे ते आमचे फुलू भाऊजी, अतुल भाऊजी वगैरे आहेत, मनू भाऊजी आहेत, ते सगळे. तर ते मनू अशा भाऊजी प्रकारे आहेत मग ते तर आम्ही चाललो होतो आमच्यासोबतच आता आहेत. तुम्ही लॉंग बारडगावच्या व्हिडिओमध्ये दिशेने. गाडीमध्ये तर पाहिलं असेल. बारडगावच्या दिशेने तर अशा नाही तर प्रकारे आम्ही मग फुलू अंबालिका भाऊजी आम्हाला कारखान्याच्या घेऊन दिशेने जात होते चाललो होतो. आणि थोडक्यात तर काय तर ऊस किडका निघू काही निघू कारखान्याला ते देतातच. कारखान्याला काही फरक पडत नाही. तुमचा ऊस किडका असू द्या किंवा कसा असू द्या. पहा मग आपण साखर कशा प्रकारची खातो ते याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपण कशा प्रकारची साखर खातो. आता थोडीशी मजा मस्ती म्हणून मी इथे दिघेंचा व्हिडिओ काढत आहे की गाडीमध्ये ते कसे चालवत आहेत वगैरे. आणि मग अशा प्रकारे आता आम्ही जात होतो कारखान्यावरती. तर हा आहे भाग आहे श्रीगोंद्यातलाच हा भाग आहे. आता श्रीगोंदा तालुक्यामध्ये खूप सारे कारखाने आहेत, त्यापैकी हा एक आहे अंबालिका कारखाना, त्याच्यावरती आम्ही जात होतो. आता इथे थोडीशी मी माझी शूटिंग काढली होती का तर मी ना प्रोग्रामसाठी ड्रेस चेंज केला, पण मी माझा काही फोटोच नाही काढला तिथे, म्हणून आपला असा सहज असा व्हिडिओ काढलेला आहे. आणि आता जात होतो आम्ही अंबालिका कारखान्यावरती. तर अंबालिका कारखाना हा अजित पवारजींचा कारखाना आहे. याच्यावरती त्यांनी खूप साऱ्या सुविधा केलेल्या आहेत. ते तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते की आपण शहरांमध्ये राहतो, खूप साऱ्या फॅसिलिटीज असतात, आपल्याला खूप साऱ्या सुधारणा असतात, पण पेक्षाही गावांकडे कशा सुधारणा आहेत तेही मी तुम्हाला याच व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे दाखवेल. तर आता आपण जात होतो कारखान्याच्या दिशेने. तर आपण ना धुमकाईच्या यात्रेला गेलतो, जी राशींपासून खूप जवळ आहे. तिथे बोललेले जे नवस असतात ते पूर्ण होतात. मग तिथे बोकडाचा वगैरे जत्रा प्रत्येक वर्षी लोक काही ना काही ते नवस बोलतात आणि करतात. मग याच भागामध्ये आमचे पाहुणे आहेत, तर मग आम्हाला या जत्रेला येण्याचं भाग्य मिळतं. तर अशा प्रकारे मग आम्ही जात होतो इकडे तर कारखान्याकडे. आता याच भागामध्ये आमचाही ऊस आहे, पण यावर्षी आमचा ऊस आहे तो खोडवा ऊस आहे, तर त्याला एवढी चव नसती. म्हणून मग आम्ही आणि काय झालं, या भागामध्ये खूप सारे बिबट्यांचा सुळसुळाट झालेला आहे. याच भागामध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्यांचा सुळसुळाट आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आणि संध्याकाळची वेळ होती म्हणून आम्ही शेतामध्ये आम्ही काही घाबरत वगैरे नाही, पण संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला आजकाल सगळेजण शासन वगैरे सगळं सांगतात की संध्याकाळच्या वेळेला जाऊ नका ऊसांमध्ये वगैरे. त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आणि आम्हाला माहिती की आमच्या रानामध्ये बिबट्या आहे का तर ऑलरेडी तो दिसलेला आहे बऱ्याच जणांना, का तर आमचा जो भाग आहे त्या भागामध्ये सगळ्यांचा ऊसच आहे, त्याच्यामुळे तिथे बिबट्या हा आहेच. मग कशाला हातावून आपण उगीच संकटामध्ये पडायचं. म्हणून मग हे पहा, हा आहे अंबालिका कारखाना.
तर अशा प्रकारे सूर्य मावळत होता आणि आम्ही कारखाना आहे आणि आम्ही घेत होता आता ऊस. आता इथे तुम्हाला ऊसांच्या गाड्या दिसतील का, तर कारखाना सुरू झाला की ऊस तोड मोठ्या प्रमाणात होते. कारखान्याला ऊस मोठ्या प्रमाणे पोहोच होतो आणि इथे मग ऊस घेत होते. तर इथे ना खूप साऱ्या प्रकारचे, एक काळा ऊस असतो जो लांब असतो, तो खूप गोड असतो. एक मोठ जाड ऊस असतो, तो रसाळ असतो पण तो थोडा कमी गोड असतो. अशा प्रकारांमध्ये फुलू भाऊजी आम्हाला माहिती देत होते की अशा प्रकारचा हा ऊस आहे, हा अशा प्रकारचा ऊस आहे. आणि आमचे दिघे तिथेच बसून ऊसाची मजा घेत होते आणि खूप सारा ऊस मग आम्ही तोडून घरी आणलेला होता. आता तुम्हाला पुढे दिसेल की किती साऱ्या ऊसाच्या गाड्या इथे आहेत. गॉड ब्लेस मी. आणि अशा प्रकारे मग ऊसाच्या गाड्या आहेत आणि इथं ऊस खाण्याची त्यांनी सुरू केलेली आहे. हीच तर आहे गावाकडची जाण्याची मजा. आणि मग आपल्या धकाधकीच्या जीवनातून वगैरे थोडासा आपल्याला आराम मिळतो. गावाकडे गेले की मन फ्रेश होतं, मन आनंदी होतं, खूप छान वाटतं. गावाकडच्या लोकांना शहरात आलं की आनंद वाटतो आणि आणि आपल्या शहरातल्या लोकांना गावाकडे गेले की आनंद वाटतो. तशी मी आहे तर प्युअर गावातलीच, मी काही फार शहरातली वगैरे नाही आहे. पण तरी खूप दिवस शहरात राहिल्यामुळे आपल्या गावाकडे जाऊन आपल्याला आपल्या मातीत गेल्यासारखं असं छान असं वाटतं. आता मला झाली आहे सर्दी, त्याच्यामुळे थोड्या शिंका वगैरे येत आहेत, समजून घ्या. आणि इथं आहे ट्रॅक्टर. आता पहा किती ऊसाचे ट्रॅक्टर आहेत आणि आमचे फुलू भाऊजींना असं चालतं किती ऊस द्यावा आणि किती नाही. त्यांनी आम्हाला ऊस दिला आणि खूप प्रकारचे त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऊस दिले की प्रत्येक ऊसाची तुम्ही टेस्ट घ्या, चव घ्या, कशी लागते ते फरक सांगा, असा त्यांचा म्हणण्याचा तो अर्थ आहे. आणि पहा किती आनंदाने ते आम्हाला ऊस देत आहेत. आणि यांचं खरं नाव आम्ही त्यांना लाडाने फुलू भाऊजी म्हणतो. यांचं नाव आहे प्रफुल्ल कदम. आणि आम्ही सगळेजण त्यांना सगळेजण फुलू म्हणतात, पण ते माझे दीर आहेत म्हणून मी त्यांना फुलू भाऊजी म्हणते. तर अशा प्रकारे मग त्यांनी आम्हाला भरपूर सारा ऊस दिला आणि ते म्हणत होते की वहिनी पहा किती इथं ऊसाचे ट्रॅक्टर, मी तुम्हाला दाखवतो की किती सारे ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे दिसत आहेत. तर खरंच खूप छान असं हे दृश्य होतं, इतकं सुंदर आहे. ॲक्च्युली ना माझं जे जन्मभूमी आहे ना ती माळीनगर आहे, अकलूजच्या शेजारी. तर आमचा माळीनगरचा कारखाना आहे ना खूप फेमस आहे, खूप म्हणजे तिथं फेमस आहे माळीनगरचा कारखाना, माळीनगर शुगर लिमिटेड. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर माझाही जन्म म्हणजे कारखान्याच्या ठिकाणचंच आहे. तर हे सगळं काही मला नवीन नाही आहे, पण असं खूप दिवसातून, खूप वर्षातून पाहायला खूप आनंद वाटतो आणि खूप मजा येते. हे पाहे अशा प्रकारचे ऊस होते आणि हा जो काळा ऊस आहे ना तो लुकडा-सुकडा आहे पण खाण्यासाठी खूपच गोड असतो आणि खूप छान असं आहे. त्याचं नाव काहीतरी 12-15 काहीतरी असं अंकावरूनच आहे त्याचं नाव. ते मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि हे पहा किती सारे कारखान्याला लागलेले आहेत ऊस. आणि हा आहे अंबालिका कारखाना, अंबालिका शुगर फॅक्टरी आहे ही. आणि हे सगळे शुगर केन आहेत. पहा किती सुंदर असे लागलेले आहेत कारखाने. एवढे सगळे ऊस असे दरवर्षी येतात आणि आपल्या महाराष्ट्र हा ऊसाच्या बाबतीत एक नंबर आहे. आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख पीकच ऊस आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे ऊसाचे कारखाने आहेत, फॅक्टरीज आहेत. त्याचप्रमाणे कारखानदार आहेत. आपल्या महाराष्ट्रातले जे राजकारणी लोक आहेत ते कारखानदार आहेत. आणि आपल्या इथं बागायतदारही तेवढ्याच प्रमाणात आहेत. ऊसाचे बागायतदारही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहेत. आणि अशा प्रकारचे ट्रॅक्टर, ट्रकांच्या ट्रका, बैलगाड्या म्हणू नका, प्रत्येक वाहनावरती तुम्हाला ऊसच ऊस दिसेल. हा सीझनच चालू आहे ऊसांचा. पहा ऊसमय हा दिवस झालेला आहे, म्हणून याचा मी सेपरेट असा व्हिडिओ काढला की तुम्हालाही दाखवावा किती छान वातावरण झालेलं आहे. आणि आता जे लागणार आहे आपल्याला तो अंबालिका कारखान्यांचा, जिथं जे रहिवासी राहतात, कारखान्यावरती काम करणारे जे कामगार असतात, त्यांना जे राहण्यासाठी ठिकाण आहे ते अजितदादांनी किती छान डेव्हलप केलेलं आहे आणि किती छान आहे ते दाखवण्याचा एक माझा छोटासा तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न आहे. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलचे व्हिडिओज रोज बघत जावा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओ बघताच याच्यावरती डबल क्लिक करा जेणेकरून ते लाईक होईल. आणि अशा प्रकारे पहा किती मोठ्या लाईनी आहेत ऊसांच्या, ट्रकांच्या, ट्रॅक्टरच्या. तर माझ्या वडिलांकडेही ना आमच्या लहानपणी ट्रॅक्टर होता जो ऊसावरती लावला होता. तर माझ्या वडिलांनाही खूप छान ऊसाचा ट्रॅक्टर चालवायला येतो. तर मग अशा प्रकारे पहा ही आहे श्री अंबालिका शुगर. इथं कारखान्याचं प्रवेशद्वार आहे आणि आता आपण प्रवेश करत आहोत ऊसाचा जो अंबालिका कारखाना आहे त्यांच्या कारखान्यावरती. तर अशा प्रकारे स्वच्छता म्हणू नका, प्रत्येक गोष्ट म्हणू नका, इतकी सुंदर आणि इतकी वाखाणण्याजोगी आहे इथली की प्रत्येक गोष्टीचं करावं कौतुक तेवढं कमी आहे.
आपल्या शहरातल्या भागालाही लाजवेल अशा प्रकारचं वातावरण इथे आहे. आपण शहरात काय घेऊन बसतो की वाहनांची गर्दी, ट्रॅफिक जॅम, आणि आम्ही ज्या भागात राहतो तिथे तर गाड्याला गाडी लागून राहतात. इतकं सारं ट्रॅफिक असतं. आणि पहा इथे सिक्युरिटी गार्ड आहे गेटवरतीच, आणि इथं तळं बनवलेलं आहे त्यांनी इथल्या लोकांना छान वाटावं, इथल्या लोकांना करमण्यासाठी. इथे लोक मॉर्निंग वॉकला येतात, इव्हिनिंग वॉकला येतात. इथे या तळ्यामध्ये बदकं आहेत. खूप छान छान या प्रकारचं वातावरण आहे. स्वच्छ असं पाणी आहे आणि गार्डनही खूप सुंदर आहे. इथल्या मुलांना इथले जे कारखान्यामध्ये कामगार असतात त्यांना, तिथल्या मुलांना खूप सुंदर अशी त्यांनी शाळा बांधलेली आहे. लग्नासाठी भव्य दिव्य कार्यालय आहे आणि कॅन्टीन आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी इथे त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे, त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. पहा किती सुंदर प्रकारची झाडं आहेत आणि स्वच्छता पहा. लोक इथे इव्हिनिंग वॉकला येत आहेत. आमच्या आता इव्हिनिंगची व्हिडिओ शूट करते आणि ते हेलिपॅडही आहे. खूप सुंदर प्रकारची सुविधा व्यवस्था यांनी इथे दिलेली आहे. पहा की सुंदर रोड आहे. अगदी कुठल्याही शहराला लाजेल. कोणत्याही शहरात आजकाल असा रोड आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणूनच आपण असं अट्टहास करू नये की गावाकडच्या लोकांनी शहरामध्ये जाण्याचा. इतकं सुंदर जर वातावरण मिळत असेल तर कशाला कोण गावाकडून शहराकडे जाईल. किती सुंदर असं वातावरण आहे. पहा तळं किती सुंदर आहे, स्वच्छ आहे. तुम्ही अगदी 15 मिनटं जरी याच्या कडेला बसलात तरी तुमचं मन आनंदित आणि प्रसन्न आणि उत्साही होईल. असं हे वातावरण आहे. किती सनसेट होत आहे आणि किती सुंदर असं वातावरण आहे. म्हणूनच या लोकांना इथे खूप सारं करमतं आणि आपण इथे 1 तासभर आलो तरी आपल्याला खूप सारं करमून जातं. पहा किती सुंदर गाड्यांची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. 4 व्हीलर म्हणू नका, 2 व्हीलर म्हणू नका, प्रत्येक गाड्यांची पार्किंगची इथे व्यवस्था केलेली आहे. आणि हो, त्याचबरोबर मग यांचे नियमही आहेत. का तर एवढं सगळं व्यवस्थित ठेवणं आणि सुखसुविधा देणं आणि त्याचबरोबर त्याचं निगराणी राखणंही गरजेचं असतं. त्याच्यामुळे नियमांचं पालन करणंही खूप गरजेचं असतं. आता हे घरही खूप छान आहे. तिथे मंदिर आहे. अगदी एका सोसायटीसारखे, आणि घरं तर इतके सुंदर आहेत. यांना लाईट मोफत आहे, यांना पाणी मोफत आहे, यांना रस्ते वगैरे सगळं काही यांना खूप सुंदर असं आहे. अगदी कपडे सुकवायच्या दोऱ्याही त्यांनी बांधून दिलेल्या आहेत. इतकी सुखसुविधा या अंबालिका कारखान्यावरती त्यांनी दिलेली आहे. मग लोक पण खूप छान प्रेमाने राहतात. प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे राहतात. आनंदाने, प्रेमाने वगैरे राहतात आणि खूप छान वाटते इथं आल्यावर.